कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक व काळजाचा थरका उडवणारी घटना समोर आली असून या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधार गृहात पाठवण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र मोहनदरी आश्रमशाळेतील या घटनेमुळे या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात कशी आली? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? तसेच संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शासकीय आश्रमशाळेत दर महिन्याला विद्यार्थिनींची मासिक पाळीबाबत वैद्यकीय तपासणी केली जात असते. असे असताना देखील मोहनदरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती राहून थेट प्रसूत झाली. ही बाब आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षक श्रीमती मिश्रा व मुख्याध्यापक अनिल अहेरे, वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आली नाही म्हणजे विशेष आहे. या घटनेतील प्रसूत झालेली विद्यार्थिनी व संबंधित आरोपी हे दोघेही कळवण तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते आहे. या प्रकरणात आश्रमशाळेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी खेद व्यक्त केला असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. एका निरागस अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेने केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या याचा शोध घेणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. तर कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी घटना समोर आलेली आहे. त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे, काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल. त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे. सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती. गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु सर, आपण जर बघितलं तर PO कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत. या चाचणीमध्ये ते निदर्शनास